संगमनेर तालुक्यातील यशवंत विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय निमोण येथील प्राचार्य श्री रोहिदास आर के रहाणे सर हे एक अत्यंत संवेदनशील कवी म्हणूनही ओळखले जातात. शिक्षण क्षेत्रात राहूनही समाज मनाला भिडणाऱ्या त्यांच्या कवितांमुळे त्यांची स्वतंत्र ओळख झालेली आहे. कोरोना काळात लसीकरणाचे महत्त्व सांगणाऱ्या त्यांच्या कवितांनी जनजागृती केली. त्याचबरोबर दंडकारण्यांना अभियान या उपक्रमात त्यांनी अनेक प्रेरणादायी गीते लिहिली. नुकतीच सादर झालेली त्यांची ओला दुष्काळ ही कविता महाराष्ट्रभर गाजली. आता रहाणे सर नवी कविता घेऊन येत आहेत, माहेर. या कवितेत एक सासूरवाशीण आपल्या दिवंगत भावाची आतुरतेनं वाट पाहते. ती जाणते की तिचा भाऊ या जगात नाही, तरीही प्रत्येक दिवाळी की तिच्या मनात आहे की तो येईल, मुरळी वाजवेल, माहेरी घेऊन जाईल, अशी आस ती धरून बसलेली असते. भावाच्या निधनानंतरही बहिणीच्या अंतःकरणातील रिक्तता, ओढ आणि नात्यातील कोमल भावना या कवितेतून हृदयाला भिडणाऱ्या शब्दात प्रकट झाली आहे. नमस्कार, मी आर के रहाणे सर, मुक्काम पोस्ट वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. माझ्या कवितेचं नाव आहे माहेर. आईवडील गेल्यानंतर पारखं होणारं माहेर हा माझ्या कवितेचा विषय आहे. एका सासूरवासनीचे आईवडील अकाली देवाघरी जातात. तिचा भाऊ त्याच्या संसारात रममाण होतो. दिवाळ सणासाठी भाऊ मुराळी येणार म्हणून ती दिवसभर वाट पाहते. संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळेपर्यंत दारात बसून राहते, परंतु भाऊ मुराळी म्हणून येत नाही. अशा दुःखी झालेल्या बहिणीला समजावण्याचा प्रयत्न या कवितेतून मी करत आहे. कवितेचं नाव आहे माहेर. नको वाट पाहू नाही मुरारी येणारा, गेले आई बाप झालं पारख माहेर. नको वाट पाहू नाही मुरारी येणारा, गेले आई बाप झालं पारख माहेर. नको आशा धरू तुझा माहेराती, गेली आतून माया आई बापाची. सय तुला सखे त्यांची कायम येणारा, गेले आई बाप झालं पारख माहेर. पाठीचा भाऊ तुझा झाला धर्माचा, विभागली माया त्याचे नसे दोष त्याचा. पाठीचा भाऊ तुझा झाला धर्माचा, विभागली माया त्याचे नसे दोष त्याचा. लेकर पत्नी त्याला हक्क सांगणारा, गेले आई बाप झालं पारख माहेर. नको वाट पाहू नाही मुरारी येणारा, गेले आई बाप झालं पारख माहेर. कधीची गमालकीना झाली तू पाहुनी, माहेराला जाताना तू घे ग समजूनी. कधीची गमालकीना झाली तू पाहुनी, माहेराला जाताना तू घे ग समजूनी. होत घर तुझ आता, होत घर तुझ आता, धर्माच माहेर. गेले आई बाप झालं पारख माहेर. नको वाट पाहू नाही मुरारी येणारा, गेले आई बाप झालं पारख माहेर.
रमल्या ग बहिणी तुझ्या त्यांच्या संसाराला, किती दिस आठवसे तू ग माहेराला. रमल्या ग बहिणी तुझ्या त्यांच्या संसाराला, किती दिस आठवसे तू ग माहेराला. सासरच अंती तुला, सासरच अंती तुला खांदा ग देणारा. गेले आई बाप झालं परख माहेर, नको वाट पाहू नाही मुरारी येणारा. गेले आई बाप झालं परख माहेर, माहेर समजूनी सासरी वाग. माहेराच्या मायेचा तू करना ग त्याग. माहेर समजून सासरी वाग. माहेराच्या मायेचा तू करना ग त्याग. सासरच सखे तुझा, सासरच सखे तुझा शेवट करणारा. गेले आई बाप झालं परख माहेर, नको वाट पाहू नाही मुरारी येणारा. गेले आई बाप झालं परख माहेर, नको वाट पाहू नाही मुरारी येणारा. गेले आई बाप झालं परख माहेर, गेले आई बाप झालं परख माहेर. धन्यवाद. हक्का मारिते तुला मी बंधुराज रे दादा, भाऊ बीजेचा सन्याद. हक्का मारिते तुला मी बंधुराज रे दादा, भाऊ बीजेचा सन्याद. निघून गेला तुरे दूरदेशी, लागले डोळे माझे तुझ्या वाटेशी. निघून गेला तुरे दूरदेशी, लागले डोळे माझे तुझ्या वाटेशी. झाली जीवनाची माझी आता सांज रे दादा, भाऊ बीजेचा सन्याद. हक्का मारिते तुला मी बंधुराज रे दादा, भाऊ बीजेचा सन्याद. वाट पाहते मी भाऊ बीजेला, पंचारती घेऊन उभी अंगणाला. वाट पाहते मी तुझी भाऊ बीजेला, घेऊन पंचारती उभी अंगणाला. कधी संपणार तुझे कामकाज रे दादा, भाऊ बीजेचा सन्याद. हक्का मारिते तुला मी बंधुराज रे दादा, भाऊ बीजेचा सन्याद. लाडू करंजा कोणा मी वाढू, तुझ्या शिव घास मला लागतो कडू. लाडू करंजा कोणा मी वाढू, तुझ्या शिव घास मला लागतो कडू. नाही उरला जीवनी माझ्या साज रे दादा, भाऊ बीजेचा सन्याद. हक्का मारिते तुला मी बंधुराज रे भाऊ, भाऊ बीजेचा सन्याद. करणार नाही हट्ट मी तुझला, तुला भेटण्या जीव कसा विस झाला. करणार नाही हट्ट मी तुझला, भेटण्या तुला जीव कसा विस झाला.
झाला का माझ्यावरी तू नाराज रे दादा, भाऊबीजेचा सण आज हाका मारिते तुला मी बंधुराज रे दादा, भाऊबीजेचा सण आज. द्रौपदी मी कृष्ण तू माझा, होईना सहन तुझ्या विरहाची सदा. द्रौपदी मी कृष्ण तू माझा, होईना सहन तुझ्या विरहाची सदा. चल धावते राख माझी लाज रे दादा, भाऊबीजेचा सण आज हाका मारिते तुला मी बंधुराज रे दादा, भाऊबीजेचा सण आज. वाट पाहे तुझी ताई रे भोळी, सांग ना दादा कधी येशील मुराई. वाट पाहे तुझी ताई रे भोळी, सांग ना दादा कधी येशील मुराई. ये लवकर झाली आता सांग रे दादा, भाऊबीजेचा सण आज हाका मारिते तुला मी बंधुराज रे दादा, भाऊबीजेचा सण आज हाका मारिते तुला मी बंधुराज रे दादा, भाऊबीजेचा सण आज. धन्यवाद. नमस्कार, मी RK रहाणे सर, मुक्काम पोस्ट वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. माझ्या कवितेचं नाव आहे बंधुराज. एक भाऊ आणि एक बहीण असं छोटंसं कुटुंब असतं. बहीण उपवर झाल्यावर तिचं लग्न होतं. भाऊ आपल्या बहिणीवर जीवापाड प्रेम करायचा. प्रत्येक सणाला मूळ लावून बहिणीला माहेराला आणायचा, गोडधोड खाऊ घालायचा. अशा या श्रीकृष्णासारख्या भावावर बहिणीचंही नितांत प्रेम होतं. बहीण भावाचं प्रेम नियतीला काहीसं पाहवलं नाही. म्हणूनच की काय, या सोन्यासारख्या भावाचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं निधन होतं. या बातमीनं बहीण कासावीस होते. तिला जगणं नकोसं होऊन जातं. काही दिवस निघून जातात. बहीण काहीशी सावरते. पुढे भाऊबीजेचा सण असतो. सणाच्या आदल्या दिवशी अस्तित्वात नसलेल्या आपल्या भावाला ती हाक मारते. माझ्या या कवितेतून, कवितेचं नाव आहे बंधुराज. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.